नमस्कार मित्रांनो. हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलची सीमा ओलांडून केलेल्या हल्ल्याला आज 11वा दिवस सुरुवात होत आहे. 10 दिवस पूर्ण झालेले आहेत. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 1400 इस्रायली लोक मारले गेले. त्याच्यातले जवळजवळ 1000हून जास्त हे सामान्य नागरिक आहेत. इस्रायलने गाझा पट्टीत केलेल्या कारवाईत आतापर्यंत साधारणतः 2700 लोक मारले गेलेले आहेत आणि असं म्हटलं जात आहे की येत्या 1-2 दिवसामध्ये या युद्धाचं स्वरूप अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे. भविष्यात त्याच्यात कदाचित लेबनॉन मधला हिजबुल्ला, इराण या देशांचाही समावेश होऊ शकतो. या युद्धाच्या निमित्ताने बऱ्याच गोष्टी छापून आलेल्या आहेत. बरेच व्हिडिओ इंटरनेटवर आहेत. आपल्यापैकी ते काही जणांनी बघितले असतील. मी स्वतः काही व्हिडिओ केलेले आहेत. ज्यांना या युद्धाबद्दल, इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षाबद्दल माहिती असते, त्यांच्याही मनात या युद्धामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अविनाश धर्माधिकारी सर. त्यांची ओळख करून द्यायची, काही वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीये, पण गेली 25 वर्षांहून अधिक काळ ते आपल्या चाणक्य मंडल परिवाराच्या माध्यमातून अध्यापनाचं काम करत आहेत. त्याच्यापूर्वी 10 वर्ष ते सनदी अधिकारी म्हणून महाराष्ट्र सरकारच्या सोबत किंवा महाराष्ट्र सरकारमध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्यरत होते. पण त्याच्या पलीकडे जाऊन एक लेखक म्हणून, एक इन्फ्लुएन्सर म्हणून, एक पत्रकार म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं एक कार्यकर्ता म्हणून, कारण आजच्या काळात कार्यकर्ता असणं आणि कार्यकर्ता म्हणून समाजात काम करणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, अवघड गोष्ट आहे. पण एक कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. धर्माधिकारी सर, आपलं MH48 या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज नमस्कार. या युद्धाला 10 दिवस पूर्ण होत असताना आतापर्यंत घडलेल्या घटनाक्रमाकडे आपण कशा प्रकारे बघता? इस्रायल सकट, भारतासकट सगळं जग एका अतिशय काळजीच्या कालखंडातनं जात आहे. एक अगदी छोटंसं मी मला राहवत नाही म्हणून आधी म्हणतो. तुम्ही म्हणालात अनयजी की आपल्या प्रश्नांची उत्तरं अविनाश धर्माधिकारी देणार आहेत, तर माझा असा मी उत्तर देणार आहे असा माझा दावा नाहीये. समस्या एवढी गुंतागुंतीची आहे की काही वेळा तर प्रश्न आहे की ह्याला उत्तर आहेत का, किंवा मग जी उत्तरं आहेत ती अतिशय गंभीर आहेत, मग त्याचे परिणाम सुद्धा गंभीर आहेत. आणि पण जे योग्य शब्दात तुम्ही म्हणालातच की मी स्वतःलाच देशाचा एक कार्यकर्ता मानतो, विद्यार्थी मानतो, आणि त्या नात्याने देशा स्थितीचा सतत अखंड अभ्यास आणि आपल्याकडनं होणारं छोटंसं काम ही मी माझी जबाबदारी मानतो. त्या भूमिकेतून हा आपला संवाद आहे. असं माझा पोज म्हणतात त्याला, पोज, की अशी माझी कुठलीही पोज आपण कसे फार ज्ञानी आहोत टाईपची नाहीये. अभ्यास सतत करायचा आहे. म्हणून आता अर्थपूर्ण आहे की मला इस्रायलमध्ये प्रवास करण्याची पण संधी मिळालेली आहे. आणि एका बाजूला इतिहास, वर्तमानकाळ, तत्वज्ञान, प्रचलित घडामोडी यांचा अभ्यास, आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष जमिनीवर तिथे लोकांशी संवाद. आणि तो जो झाला प्रवास माझा, त्याला भरपूर जेरुसलेम पाहता आलंय. इस्रायली म्हणजे ज्यूइश नागरिकांशी सुद्धा संवाद करता आला. अनेक संघटना, मराठी ज्यूइश सुद्धा आहेत तिथे. मायबोली नावाची त्यांची तिथे संघटना आहे. आणि पॅलेस्टाईन मध्ये म्हणजे गाझा पट्टीचा भाग किंवा काय थोडा वेस्ट बँकचा, इकडे मला जाता आलेलं आहे. इकडे पॅलेस्टिनियन अरबांशी सुद्धा बोलता आलेलं आहे. तेव्हा एक मी आत्ताच्या काळजीच्या स्थितीत सुद्धा तरी आपण म्हणूया तुका म्हणे त्यातल्या त्यात सुखद फीचर मानतो, अनुभवलं मी. ते म्हणजे हे पॅलेस्टिनियन आणि ज्यूइश दोघांचाही भारतावर विश्वास आहे. आणि मग आंतरराष्ट्रीय नात्यामध्ये आत्ताच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत सुद्धा तो भारतावरचा विश्वास कामी येईल. पण जी परिस्थिती आता उद्भवलेली आहे ती भीषण गंभीर आहे. आणि मी सुद्धा जे माझ्या विविध कामांमध्ये वावरतोय आणि सोबत मोबाईलवर अद्ययावत घडामोडींच्या नोटिफिकेशन्स येत राहतात, तर जरा नाही म्हणलं तरी सतत लक्ष असतं
आणि मनाच्या एका भागात आहे की खरोखरच कुठल्याही क्षणाला काही घडू शकतं. भीषण आहे, बोलू नये पण त्याचे विचार डोक्यात येतात, अशा सकटही भीषण घटना घडामोडी घडू शकतात. त्याचा निर्णायक अध्याय 7 ऑक्टोबरच्या इस्रायल मधल्या सकाळी, आपलं घड्याळ त्यांच्या 2.5 तास पुढे आहे. तेव्हा ही परिस्थिती केव्हाही भडकू शकते, सगळ्या जगाला वेढून टाकणारी, आणि हे कुठल्याही क्षणाला घडू शकते. त्यामुळे आपण अगदी थोडक्यात 7 ऑक्टोबरचा जरी विचार केला तर एकतर यापूर्वीचा जो पूर्ण अरब इस्रायल युद्ध संघर्ष आहे तो शेवटचा आहे 6 ऑक्टोबर 1973 ला योम किप्पूरचं युद्ध. आता योम किप्पूर म्हणजे ज्यूइश दिवाळी, कुटुंबाचा सण, आणि काही क्षितिजावर कुठेही युद्धाचे ढग काही नव्हतं. तर योम किप्पूर युद्धाच्या वेळेस सुद्धा एरवी अत्यंत सावध असलेला, आपल्या अस्तित्वासाठी ज्याला सावध असणं गरजेचं आहे असा इस्रायल बेसावध पकडला गेला होता. आणि ती एकच वेळ अशी आहे की जेव्हा थोड्या वेळासाठी असं वाटलं की युद्धामध्ये अरब जिंकतायत की काय, उत्तरेकडच्या ज्या गोलनच्या टेकड्या आहेत त्याच्या शेवटच्या टेकडीपर्यंत सिरियाचं सैन्य पोहोचलं होतं. म्हणजे आता जर उतरले खाली तर बाकी मुळात इस्रायल एवढासा छोटा देश, आणि मग सगळा सपाटीचा प्रदेश म्हणजे ज्या संरक्षणासाठी ज्या ज्या नैसर्गिक भिंती आहेत त्या संपल्या सगळ्या. तर ती एक वेळ आहे की इस्रायलनी तेव्हा जगाला मग सांगितलं होतं की आता आम्ही अणुबॉम्ब टाकू. पण त्याची ही 50 वर्ष पूर्ण होत आहेत, आणि एक वस्तुस्थिती आहे की याही वेळी इस्रायल जवळ-जवळ संपूर्ण बेसावध पकडला गेला. खरं म्हणजे इस्रायलची सगळीच गुप्तहेरगिरीची यंत्रणा, त्यातही मोसादची जागतिक ख्याती आहे, आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स करता इस्रायल प्रसिद्ध आहे. खूप तिथे तऱ्हातऱ्हांच्या व्यवस्था आहेत. पण एक वस्तुस्थिती आहे बघ की 7 ऑक्टोबरला सकाळी जमिनीवरनं पण हल्ला चालू झाला. सुमारे 5,000 रॉकेट्स, तर म्हणजे गाझा पट्टीमध्ये हमासनी इस्रायलच्या डोळ्यात धुळफेक करत पण 5,000 पेक्षा जास्ती रॉकेट्स तयार ठेवली, डागली ती. आता तो आयर्न डोम आहे आणि त्यांनी सुमारे 90% रॉकेट्स आकाशातच उद्ध्वस्त केली. हा सगळा तत्कालिक तपशील येईल. पण त्या 7 ऑक्टोबर पासून सुरू झालंय हे तसं एक भीषण घटित आहे फेनॉमेनन. आता जी इस्रायल देश, मग तिथे सत्तेमध्ये कोणताही पक्ष तो मुळात कधी एक नसतो, वेगवेगळ्या आघाड्या आहेत. पण आता जो रूढार्थाने ज्यांना उजवे म्हणतात लिकुड पक्ष, त्याचे बिनामीन नेत्यानाहू पंतप्रधान पण आहेत. आणि इस्रायलच्या राजकारणातले जे उजवे, यांचं सगळ्यांचं बॅकिंग आहे. ते जे काही अंतर्गत राजकारण इस्रायलमध्ये चालू राहील. प्रश्न असा आहे, मुद्दा असा आहे की इस्रायलमध्ये सत्तेमध्ये नेत्यानाहू असू द्यात, नाहीतर एहद बराक, शिमॉन पेरेज यांच्यासारखे राष्ट्राच्या हित आणि रक्षणाचा प्रश्न आला की ते सर्व एक आहेत आणि गप्प बसून ऐकून घेत नाही, उलटे ठोकतात. तर नेत्यानाहूंनी मग आवाहन केलं की आपण आता ही संकटाची घडी आहे, राष्ट्रीय सरकार बनवूयात. तसं बनलं. आता मग 7 ऑक्टोबरला मोसाद काय करत होतं, त्यातली सत्ताधाऱ्यांची जबाबदारी किती, हे सगळे इस्रायलमधले हिशोब नंतर केले जातील. आत्ता आधी हमासचा बंदोबस्त. मग त्यासाठी उत्तरेचे जे सुमारे 11 लाख वस्तीचा भाग, त्यातनं इस्रायलने सांगितलं की ते मोकळं करा, कारण आम्ही त्याच्यावर हल्ले करणार आहोत, आणि दक्षिणेकडे जा. इस्रायलने दिलेली ती विंडो संपलेली आहे, पण एका बाजूला ग्राउंड इन्व्हेजन साठी पण इस्रायलचं सैन्य तयार आहे. अशा वेळी लेबनॉन मधली जी शिया इस्लामिक संघटना हिजबुल्ला यांनी धमकी पण दिली आहे, ते तयार पण आहेत, आणि पुष्टी न झालेले रिपोर्ट्स आहेत, पण तशा चकमकी किंवा बॉम्बिंगचे रिपोर्ट्स येत आहेत कानावर. या सगळ्याच्या पाठीशी इराण असल्याचं बोललं जात आहे.
आणि तशी इराणने अधिकृत विधानही केली. नुसती विधानं नाही आहेत. या हमासचा प्रमुख कतारमध्ये राहतो दोहा. तिथे तो कतारचे वरिष्ठ मंत्री आणि इराणचे वरिष्ठ यांच्या भेटी झाल्या परराष्ट्र मंत्री यांच्या. तेव्हा इराणनी पण सांगितलं की इस्रायलनी जर युद्धभूमीचा विस्तार केला तर आम्हालाही मध्ये पडावं लागेल. अमेरिकेच्या राजकारणाचा विचार केला तर अमेरिकेचं डाव लेफ्ट म्हणजे डेमोक्रॅटिक पक्ष त्यांनी इस्रायलला संपूर्ण पाठिंबा दिला आणि 2 नौका विमानवाहू नौका रवाना केली. ही गंभीर आहे. ही मूव्हमेंट गंभीर आहे. मी जे ट्रॅक करतोय त्याच्यात कुठेतरी असं दिसतंय काही इस्रायली सोर्सेस आहेत ते मी ट्रॅक करतोय. ते म्हणतात की अमेरिकन सैनिक सुद्धा गाझा पट्टीत घुसलेत. हे जे भुयार आहेत अनेक आणि हमास तिथे लपून बसतं. तर तिथे घुसून हमासचा उद्ध्वस्त केलं पाहिजे. अशा वेळी तिकडे रशिया आणि चीन हमासच्या पाठीशी आहेत. सौदी अरेबिया आणि इस्रायलमध्ये जी काही मैत्रीची बोलणी चालू होती आणि अशा वार्ता होत्या की बहुधा सौदी अरेबिया इस्रायलला मान्यता देईल आणि म्हणजे शांततेचं नवं पर्व. काही जण तर म्हणतात की हमासने चढवलेला हल्ला त्यासाठी आहे. मला तसं वाटत नाही. हमासच्या हल्ल्याची उद्दिष्ट व्यापक आहेत. आपला संवाद सुरू करतानाचा मला लक्षणीय वाटतो असा तूर्त माझ्याकडनं एक शेवटचा मुद्दा बोलतो. पुढे आपला संवाद अर्थातच चालू ठेवू. 7 ऑक्टोबरच्या सकाळी जेव्हा इस्रायलमध्ये हे सुरू झालं तिथपासूनच्या काही मिनिटात जगातला इनफॅक्ट पहिला नेता आहेत भारताचे पंतप्रधान की ज्यांनी सुस्पष्टपणे इस्रायलला पाठिंबा जाहीर केला. म्हणजे तिथं काही आणि पण परंतु तरतम वगैरे नाही, अतिशय क्लिअर इस्रायलला पाठिंबा. आणि अर्थात नंतर आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने खुलासा केलाय की भारताचं मूळचं उत्तर ज्याचं नाव आहे 2 स्टेट सोल्युशन. पण आतापर्यंत भारताने इतका स्पष्टपणे इस्रायलला पाठिंबा यापूर्वी नव्हता. तो देणे हे भारताच्या परराष्ट्र नीतीतलं सुद्धा एक निर्णायक वळण आहे. त्याचे तसे अनेक अर्थ होतात आणि ते लक्षात ठेवूनचा मी त्याला जगासमोरचा असा वाढता धोका सततचा आणि भारताची भूमिका त्याच्यामध्ये महत्वाची. मी अगदी निर्णायक नाही अजूनही म्हणत, पण महत्वाची ठरेल एवढं तर आता निश्चित आहे. आपण बघितलं असेल या हल्ल्याच्या बाबतीत, म्हणजे एक गोष्ट भारतीयांना तर माहिती असते, आपण इतिहास शिकलेला असतो आणि आपल्याला वाटतं कदाचित इतिहास तो रंगवलेला इतिहास असेल, खरा नसेल. त्यानंतर आपण तालिबानचं आक्रमण बघितलं आणि बामियांच्या बुद्ध मूर्ती उद्ध्वस्त होताना बघितलं, महिलांवर झालेले अत्याचार बघितलं. अल कायदानी पुढे तेच केलं, इराकमध्ये आयसिसने तेच केलं आणि आता हमास अशाच प्रकारचे क्रूर वागणूक इस्रायलच्या नागरिकांना, म्हणजे हमासकडनं ही अपेक्षा नव्हती असं बऱ्याच इस्रायलींचाही सूर कानावर पडलेला आहे. म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी 40 लहान बालकांचे गळे चिरले, काही जणांना जिवंत जाळलं, घरच्यांसमोर मुलांना फाशी दिलं, महिलांवर बलात्कार केले. म्हणजे जी संघटना जर स्वतःला, ती इस्लामिक संघटना आहे पण तरी पॅलेस्टाईनचं स्वातंत्र्य वगैरे अशी उद्दिष्ट ठेवून जर ती मैदानात उतरत असेल तर अशा प्रकारचं क्रौर्य जे आयसिस, अल कायदा, तालिबानशी मॅच होणार असेल आणि हे क्रौर्य दाखवताना सुद्धा अनेकांनी आणि जाणत्या लोकांनी किंवा जाणते म्हणवणाऱ्या लोकांनी त्याचा निषेध करताना की जे झालं ते वाईट आहे, पण हे झालं कारण हा लक्षामध्ये काहीतरी तो दंगे झाले होते, पण इस्रायलने अजून पॅलेस्टाईनचा प्रश्न सोडवलेला नाही. आणि अशा प्रकारच्या घटनेशी आपण जेव्हा पण आणतो मध्ये आणि त्याला कुठल्या तरी दुसऱ्या घटनेशी जोडलं जातं, तेव्हा तुम्हाला असं वाटतं का की म्हणजे या झालेल्या घटनेचंही गांभीर्य आपण कमी करतो आणि त्याचं कुठेतरी अप्रत्यक्षपणे उदात्तीकरण, जस्टिफिकेशन करण्याचाही प्रयत्न करतो? त्याच्याबद्दल तुमचं काय मत? हा मुद्दा एवढा गंभीर आहे की जे कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सुद्धा या हमासच्या दहशतवादाची समर्थन किंवा अनालिसिसच्या नावाखाली हमासच्या वर्तनाचे खुलासे आणि हा जो पण आहे आणि त्या गाझा पट्टीला कसं इस्रायलनी तुरुंग बनवला होता
आणि मग शेवटी असं कोपऱ्यात सापडलेले लोक भडकून काय करणार, असे जे देऊ करतायत ना, यांना माणूस तरी म्हणायचं का, इतका माझ्या मनात गंभीर प्रश्न येतो बा. यांना माणूस तरी म्हणायचं का यांना? आपण एक क्षणभर आपणही चर्चेच्या सोयीसाठी लक्षात घेऊया, की 14 मे 1948च्या अलीकडे पलीकडे मिळून आधी इतिहासात ओळखला गेलेला पॅलेस्टाईन हा प्रदेश आणि त्याच्याही आधी इतिहासातलं त्याचं मूळचं प्राचीन नाव इस्रायल. इथे काही समस्या आहे. आणि त्या 14 मे 1948च्या आधी बुवा त्या प्रदेशात सुमारे हजारभर वर्ष वंशानी अरब आणि धर्मानी मुस्लिम राहत होते. ते ज्यूंनी क्रमाक्रमाने ताब्यात घेतलं वगैरे वगैरे. आता त्या गुंत्यात नको शिरायला. पण मी म्हणतोय, की पॅलेस्टिनियन अरबांच्या काही गंभीर समस्या आहेत, हे आपण लक्षात घेऊया. पण कुठल्याही प्रकारे घुसून निरपराध्यांची हत्या सरसकट, की पार्टी म्युझिकची पार्टी करतोय त्या सबाथ निमित्तच. संगीताच्या त्या पार्टीचंही नाव म्युझिक फॉर पीस, शांततेसाठी. तुम्ही तिथे घुसून सरसकट निरपराध्यांची त्या एका जागी 250 जणांना मारलंय. बरं. त्या सगळ्याचं शूटिंग करताय. तिथे मित्र-मैत्रिणीची ताटातूट करून मित्राच्या समोर मैत्रिणीला पकडून पळवून नेताय. बलात्कार करताय. बलात्कारांचं शूटिंग करताय. ते करताना अल्लाहू अकबरच्या घोषणा देताय. म्हणजे छात्या पिटून आम्ही कसा फार मोठा पराक्रम करतो. लहान मुलांना मारताय आणि गळे लहान मुलांचे, म्हणजे यांना माणसं म्हणायचं काय? आणि ज्यांच्या तोंडून याचा बिनशर्त सुस्पष्ट निषेध उमटत नाही, ते माणसं म्हणण्याच्या सुद्धा योग्यतेचे नाही. आणि उलट ह्या प्रकाराला जे समर्थनं पुरवतात, ह्या प्रकारांची समर्थनं कशी करता येतील? पॅलेस्टिनियन अरबांच्या आपण म्हणूयात काही समस्या आहेत. आणि त्याचा वेळोवेळी पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन, यासर अराफत, इस्रायलचे वेगवेगळे पंतप्रधान, इट्झॅक राबिन, मेनाकिम बेगिन, एरियल शेरॉन आधीचे, त्यानंतर कधी इस्रायलची गाझापट्टीतली घुसखोरी असेल, तर कधी गाझा असो, निगेवचं वाळवंट असो, इस्रायलनी ताब्यात घेतलेल्या जागा सोडून शांततेसाठी तिथनं आपली पावलं मागे घेतली. हे सगळा गुंता आपण समजू शकतो. पण उठून घुसून निरपराध्यांची कत्तल, शिवाय होस्टेजेस आणखी घेतले 250. म्हणजे योजना ही, की आता आमच्या माणसांना सोडा, नाही तर यांच्या एकेकाची आम्ही कत्तल करू. याला शब्दच नाही तो. ह्याला इंग्लिश बोलत असलो तर दॅट दे आर ॲनिमल्स, तर हे ॲनिमल्सचा अपमान आहे हो, ह्यांना ॲनिमल्स म्हणणं. आणि वर मग त्याला जे लेफ्ट हँड सुद्धा नाही, लेफ्ट मध्ये सगळ्या पन्स आहेत माझ्या बोलण्यात, की हे डावे, हे विचारांनी ज्यांच्या राजकीय विचारधारा डाव्या, ते लंबे चौडे 1.5 पानांचे लेख लिहित समर्थन ऑफर करतायत, की हे कशातनं झालं, हेच अजिबात समर्थन करता येणार नाही. पॅलेस्टिनियनच्या काही समस्या आहेत आणि त्याचा जरूर विचार व्हावा. पण मग जे मूळचं जे 2 स्टेट सोल्युशन आहे, मग प्रश्न तिथे जाऊन भिडतो, की ते जे 2 स्टेट सोल्युशन आहे, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा ठराव 29 नोव्हेंबर 1947 चा आहे. तेव्हापासून अरबांनी 2 स्टेट सोल्युशन नाकारलेलं आहे. पॅलेस्टिनियन अरबांनी सुद्धा नाकारलेलं आहे आणि हमासनी सुद्धा नाकारलेलं आहे. ते जे कोणी अविचारवंत म्हणतो मी त्यांना, अविवेकी, अविचारवंत, हमासच्या या वर्तणुकीचं सुद्धा लेफ्ट हँड समर्थन करताय, त्यांच्या सहित आपल्या श्रोते आणि अभ्यासकांना मला लक्षात आणून द्यायचंय, की हमास आम्ही पॅलेस्टिनियन अरबांच्या मानवतावादी हक्कांसाठी लढतो असं म्हणतच नाहीये. हमास म्हणतंय आमची 3 उद्दिष्ट. पहिलं उद्दिष्ट इस्रायल खतम करणे. पहिलं उद्दिष्ट म्हणजे हमास इस्रायलचा अस्तित्वाचाच अधिकार मानत नाही. कोणाशी चर्चा करणार? कशी समर्थन करणार? पहिलं उद्दिष्ट
इस्रायल खतम करणे. तेच इराणचं उद्दिष्ट आहे. आत्ताचे इराणचे राज्यकर्ते धर्मांध. दुसरं उद्दिष्ट आहे जगातले सर्व मुस्लिम एका छताखाली आणून खिलाफत स्थापन करणे. ओके. आणि मग तिसरं उद्दिष्ट आहे सगळं जग मुसलमान करणे. ही 3 उद्दिष्ट आहेत. लेखी आहे याचे. लेखी आहेत हमासचे सुद्धा. तेव्हा आयसिसचं हेच उद्दिष्ट आहे. अल कायदाचं हेच उद्दिष्ट आहे. आणि मग हा अमेरिकेचा प्रेसिडेंट खरं म्हणजे जो इस्रायल आणि त्यातल्या नेतान्याहूंच्या सरकारला जो राजकीयदृष्ट्या अनुकूल नाही, त्या प्रेसिडेंट बायडनचं सुद्धा विधान आहे की हमास आयसिस आणि अल कायदापेक्षा खतरनाक आहे. तेव्हा हे जे भीषण क्रौर्य आहे याचं जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष समर्थन आणि खुलासाच्या नावाखाली अवघड आहे बा यांना माणसं तरी की आपल्या एकांगी विचारांनी किती आंधळ व्हावं माणसाने की तुम्ही या प्रकारच्या अमानुष्यतेचं सुद्धा समर्थन करता. नाही करता येणार समर्थन. खरंय खरंय. आता आपण पुढच्या टप्प्याकडे बोलूया. आता बऱ्यापैकी हमासने जे करायचं ते आता करून झालेलं आहे. आता इस्रायल प्रत्युत्तर देते. पण हे प्रत्युत्तर देताना ज्या व्यावहारिक अडचणी आहेत, कारण गाझा पट्टीचा आकार जसे म्हणतो की बोरिवली ते चर्चगेट आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ते समुद्र एवढा आकार आहे, आणि त्याच्यात जेव्हा 22 लाख लोक दाटीवाटीने राहतात आणि हमास याच लोकांना ढाल बनवून लढतो, कारण याच मुलांच्या शाळांमधनं इस्रायलमध्ये रॉकेट सोडतो, आणि जेव्हा इस्रायलचा रॉकेट हल्ला होतो त्याच्यात लहान मुलं मेली की त्याचंच भांडवल करतो. आजचीच उदाहरणादाखल आजचीच गोष्ट आहे की UN रेफ्युजी वेलफेअर एजन्सी आहे, त्यांना गाझामध्ये जलप्रकल्प, निःक्षारीकरण प्रकल्प चालवण्यासाठी जे इंधन देण्यात आलं होतं ते इंधन हमासनी चोरलं, आणि वर त्याच्याबद्दल त्यांनी ट्विट केलं असता त्यांना ते डिलीट करायला लावलं. आणि आता पुन्हा हमासच याचं भांडवल करेल की इस्रायल गाझाला पाणी पुरवठा करत नाही. आणि आपल्यासारखे जे सामान्य लोक असतात की जे वर्तमानपत्र वाचतात, टीव्ही बघतात, पण एवढ्या तपशीलवार गोष्टी बघायची त्यांची सवय नसते, त्यांना या युद्धाबद्दल एक असं वाटू शकतं की अरे आता इस्रायलचे 1400 लोक मेलेत, इस्रायलने प्रत्युत्तर अर्थात कारवाई केली, त्याच्यात हमासचे आणि त्याच्यात काही नागरिक सगळे मिळून 2700 लोक त्यांचे मेलेले आहेत. मग आता थांबा ना, कशाला हे झालं ना, म्हणजे तुमचे जेवढे मारले तेवढे तुम्ही मारले, आता कशाला ते पुढे वाढवायचं, अशी जी एक भूमिका घेतली जाते. आणि त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं का की जे इस्रायलच्या समोरचं आव्हान आहे की एकीकडे हमासला तिकडनं जर नायनाट करायचा किंवा त्यांची लढण्याची क्षमता नष्ट करायची, आणि हे करताना सातत्याने मानवाधिकारांचं हनन केल्याचे आरोप किंवा गाझामधल्या निरपराध लोकांना लक्ष केल्याचे आरोप, हे जी दुहेरी आघाडीवर जे लढायचं असतं ती ती कशा प्रकारे तुम्ही अवस्थावर सांगू शकाल? ते काय आहे इस्रायलचे 1400 मेले म्हणून इस्रायलनी गाझापट्टीतले 2700 मारले तर बाबा आता बास की टाईपचं जे काही थिंकिंग आहे ना हे फारच म्हणजे याला मी योग्य मराठी शब्द काय वापरावा विचार करतोय. जवळात जवळ जाणारा शब्द आहे बावळटपणाचा आहे. अधिक योग्य शब्द आहे असमंजसपणा पण आहे की समस्या काय आहे, गुंतागुंत हा आकड्यांचा खेळ नाही हा. आणि तुम्ही आमचे 1400 मारले म्हणून 2700 हे इस्रायल त्यातली गाझापट्टी याचं आपण मुंबई सापेक्ष जेव्हा भौगोलिक वर्णन करतो त्यांनी अचानक डोळ्यासमोर चित्र आणि गांभीर्य यायला जरा मदत होते. तसंच जर आपण लक्षात घेतलं की हा इस्रायलला देश आकाराला आणि लोकसंख्येला केवढा आहे आणि एका दिवशीच्या एका दहशतवादी हल्ल्यामध्ये बाय द वे मी जाता जाता लक्षात आणून देतो की हे माध्यमांमधले काही घटक आपल्याकडचे सुद्धा आणि मग BBC आणि अमेरिकेतले काही चॅनल आहेत MSNBC सारखे ते हमासला दहशतवादी म्हणत नाहीत, ते टेररिस्ट म्हणत नाहीत. तर BBCच्या एका वार्ताहरांनी त्या अँकर तो त्यांनी राजीनामा दिला BBCचा की तुम्ही एवढं भीषण घडल्यानंतर सुद्धा जे करतायत त्यांचं वर्णन मिलिटंट्स की काय ते काय गाझाच्या स्वातंत्र्यासाठी लढतायत का. तेव्हा हा असा नुसता माझा मुद्दा चालू होता की इस्रायलच्या लोकसंख्येच्या बेसमध्ये 1400 जर मारले गेले. आपण भारताचं लक्षात घ्यायचं झालं तर एक कल्पना करा की एखाद्या दहशतवादी हल्ल्यात भारतामध्ये 2 लाख जण गेले तर जी देशाला अशी खाडकन जाग येईल की आणि मग आपण करू का नाही पण युद्धाच्या तयाऱ्या केल्या पाहिजेत का नाही. मुंबईमध्ये 26 नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी हल्ला केला
आजपर्यंत तथाकथित अधिकृत बोलला जाणारा आकडा म्हणे 378 वगैरे आहे. वैयक्तिक माझा 378 इतका कमी आहे, याच्यावर विश्वास नाही. पण आपण 378 तरी आपण मुळात म्हणतो, की हा देशावर झालेला हल्ला आहे आणि त्याचा रोखठोक उत्तर सरकारने द्यायलाच पाहिजे. त्यावेळी होतं आणि ते अजूनही संपलंय असं नाही. तेव्हा इस्रायलच्या दृष्टीने पण समस्या गंभीर आहे आणि हमासच्या दृष्टीने सुद्धा आहे. त्यामुळे हमासने इस्रायलचे 1400 मारले, इस्रायलने गाझापट्टीतले 2700 मारले, तर बाबांनो आता बास की. हे थोडं समस्येची गुंतागुंत आणि गांभीर्य याला धरून नाही मुळात. आपण जर हमासची उद्दिष्ट लक्षात घेतली आणि ज्यातलं पहिलं उद्दिष्ट इस्रायल खतमच करणे. एक क्षणभर आपण विचार करूया, तर मी करतोय, की 7 ऑक्टोबरच्या सकाळी एका वेळी 5,000 रॉकेट्स टाकताना हमासचं स्ट्रॅटेजिक प्लॅन काय असेल? त्याला असावं लागतं. ती अशी गरम डोक्यानी म्हणजे दहशतवादी कृत्य सुद्धा असं गरम डोक्यांनी उगाचच तुटून पडले टाइपचं नसतं ते. देअर इज अ मेथड इन देअर मॅडनेस. तर काय असेल स्ट्रॅटेजिक प्लॅन? मी उदाहरणार्थ म्हणतोय, की हमासला इस्रायलकडे आयर्न डोम आहे आणि येणारी रॉकेट्स हवेतल्या हवेतच उडवून देण्याची व्यवस्था आहे. हे हमासला माहिती नाही होय. तरी 5,000 रॉकेट्स एका वेळी अनेक तळांवर ग्राउंड हल्ला आणि एवढ्या निरपराध्यांना मारणे 250 ताब्यात. तर मी गणित मांडतोय, की हमासचं उद्दिष्ट ब्रिंग डाउन द स्टेट ऑफ इस्रायल. कोसळला, इस्रायलच कोसळला पाहिजे आणि तो त्यांच्या की एका फटक्यात त्या दिवशी कोसळला पाहिजे. आता तो कोसळला नाही, बेसावत सापडला पण कोसळला नाही आणि अगदी कमी वेळामध्ये प्रतिक्रिया चालू झाली, तेव्हा ते एवढ्यावर संपणार नाहीये. आणि जे तुम्ही म्हणत होता तसं, हे हमास खरं म्हणजे बघा ह्याला मराठी शब्द खुनशी हा आहे. हे हमास किती खुनशी आहे, तर शाळा, प्राथमिक शाळा किंवा रुग्णालय याच्या तळमजल्यावरनं ते रॉकेट टाकतात. आणि मग इस्रायलच्या ज्या इलेक्ट्रॉनिक व्यवस्था आहेत डिजिटल, त्या ते सगळी ट्रॅजेक्टरी कॅच करून ते रॉकेट कुठनं आलं हां, काही कळायच्यात ते पण तिथे रॉकेट टाकतात. मग त्याच्यात हॉस्पिटल उद्ध्वस्त होतं. कुठे प्राथमिक शाळा उद्ध्वस्त होते. म्हणजे हमास हे करतंय ते कळून सवरून करतंय, की ह्या प्रोसेसमध्ये मग लहान मुलं, वृद्ध, स्त्रिया ह्याच्यात मारली जाणार आणि मग म्हणजे आपल्याला छात्या पिटता येतील. तर या धोरणाला मग खुनशी धोरण आहे हे, असाच त्याचा अर्थ होतो. त्यामुळे असं इतकं ते नुसतं गणित नाही किंवा भोळसटपणाचीही परिस्थिती नाही. या युद्धाचं एक वैशिष्ट्य जाणवतंय म्हणजे याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा म्हणजे याच्या खास करून ज्याला इन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणता येईल किंवा मिस इन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणता येईल, त्याचा समावेश याच्यात होताना दिसतोय. याच्यातही एकीकडे मोठे देश सहभागी आहेत आणि असं म्हटलं जातंय की या देशांचं उद्दिष्ट म्हणजे कदाचित ते थेट इस्रायलशी संबंधित नसेलही, पण ते त्यांच्या त्यांच्या देशामध्ये किंवा एक आपल्या नागरिकांमध्ये एक मिस इन्फॉर्मेशन तयार करून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरे असे काही देश संघटना आहेत, असं म्हटलं जातंय की इराणच्या संघटनेत की जे इस्रायलमध्ये हे युद्ध चालू असताना इन्फॉर्मेशन वॉरफेअर करून तिथे लोकांचं सरकारविरुद्ध विश्वास भंग पावेल, तो अविश्वासात रूपांतर होईल, तिकडे अंतर्गत निर्णायकी असेल असे प्रयत्न करत आहेत. आणि तिसरी गोष्ट जी सगळ्यात भयंकर आहे की आपल्याकडे एक नवीन फॅक्ट चेकर म्हणून एक जमात अस्तित्वात आलेली आहे. आणि यांच्यापैकी फॅक्ट चेकर म्हणजे पूर्वी ज्या गोष्टी फक्त फॉरेन्सिक लॅब्सना किंवा मोठ्या देशांना शक्य होत्या, तशा प्रकारे हे लोक आता थेट इस्रायल सरकारला आव्हान द्यायला लागलेले आहेत की तुम्ही जी माहिती प्रसारित करत आहात ती फेक न्यूज आहे. म्हणजे मी भारतात बसून ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे ते शोधू शकतो, तुम्ही खोट्या बातम्या देताय. आणि लोकांचंही असं झालंय की नेमकी कुठली बातमी याच्यातली वेचायची, कुठली स्वीकारायची, काय खरंय. तर या ज्या इन्फॉर्मेशन वॉरफेअर बद्दल मला तुमच्याशी बोलायला आवडेल, कारण आज जे युद्धात होत आहे ते उद्या निवडणुकीत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यामुळे जे परिणाम होऊ शकतात, मणिपूरमध्ये आपण हे बघितलंच आहे. तर या या सगळ्या तंत्रज्ञानाच्या वापराकडे आणि त्याच्या परिणामांकडे आपण कशा पद्धतीने बघता? यातलं इन्फो वॉर आणि आता त्याला मिळालेली टेक्नॉलॉजीची प्रचंड मोठी जोड म्हणजे AI आणि पार त्याचा डीप फेक्स. आणि इकडे आपण भारतातही पाहिले की ठिकठिकाणी त्यातनं दंगली उद्भवल्या. तेव्हा मी पहिली तर गोष्ट म्हणेन की नागरिक आणि माणूस या नात्याने
प्रत्येकाचं काम आहे सावध राहा अतिशय. कुठली तरी काहीतरी बातमी कळली, वाचली म्हणून काहीतरी गरम डोक्याने काही करायला जाऊ नका. हे जे फॉरवर्ड सुद्धा कोणते करा, कोणते नाही हे. आणि उदाहरणार्थ की त्या माहितीची पुष्टी, कन्फर्मेशन, वेट फॉर कन्फर्मेशन. त्यानंतर या चित्रात सुद्धा अजूनही मी असं म्हणेन की समजा पत्रकारितेचं काम जे इमानदारीने करतायत, म्हणजे दूध का दूध और पानी का पानी, आणि ते जाणीवपूर्वक मिक्सअप नाही करतायत, असे तुमचे ज्याने त्याने सोर्सेस ठरवावेत, की तुमच्या दृष्टीने विश्वासार्ह आणि हे सोर्सेस आहेत का? मला वाटतं की अजूनही काही चॅनल्स आहेत माझ्या मते, पुन्हा ते या मताशी सगळे सहमत असतील असं नाही. पण काही चॅनल्स, काही व्यक्ती, काही वेळोवेळी मी पण ट्रॅक जो ठेवतो, तर सावध राहणे याच्यामध्ये उपाय आहे. हे जे तथाकथित दावे जे करतायत, की आम्ही फॅक्ट चेक करतो, त्यातली तर काही नावं मुळी स्वतः मिसइन्फॉर्मेशनमध्ये सामील आहेत. त्या नावांना आंतरराष्ट्रीय शक्तींचं फंडिंग आहे. त्या शक्ती धर्मांध आहेत आणि त्यांच्या भारतामध्ये चक्क दंगली आणि रक्तपात घडवून आणण्याच्याच योजना आहेत. त्यामुळे असे एलिमेंट्स कोणते तेही नीट आपण चेक केले पाहिजेत. हे जर केलं तर त्या इन्फोवर आपण मात करू शकू. शेवटून दुसरा ह्या मुद्द्यावरचा मला अजून 2 मुद्दे म्हणायचे त्यातले, की सायकॉलॉजिकल वॉरफेअर हा तसा मानवी समाजामध्ये युद्धाचा कायमचाच आहे. हिस्सा कायम होता, की शत्रूवर प्रेशर बिल्ड करणे. आता चीनचा प्राचीन युद्धशास्त्राचा तज्ञ मानला जाणारा sun Tzu, त्याचं जे आर्ट ऑफ वॉर पुस्तक आहे, तो त्यामध्ये म्हणतो, की खरा कसा विजय मिळवावा, तर तो म्हणतो, की एकही बाण न मारता, म्हणजे त्यावेळेचा शस्त्रास्त्राचा तो संदर्भ देऊन सांगतोय, की एकही बाण न मारता जिंकलेलं युद्ध, की जिथे शत्रूला आपण बाण मारून काही उपयोग नाहीये असं हे सायकॉलॉजिकल वॉरफेअर आहे हे. हा मनावरचा अटॅक आहे. तुम्ही मनाने आधी हारले पाहिजेत आणि युद्ध करण्याची तुमची विल. मग जो युरोपचा युद्धशास्त्रज्ञ क्लॉसविट्झच्या पुस्तकाचा अभ्यास करतात, तो पण हे सांगतो, की शत्रूचा पराभव म्हणजे 2 गोष्टी, डिस्ट्रॉय द कॅपॅसिटी टू वॉर आणि विल टू वॉर. तर कॅपॅसिटीज ओके, तुम्ही अम्युनिशन डेपोज उद्ध्वस्त केले, सैन्याची शस्त्र नाकाम केली इत्यादी. पण विल टू वॉर, विल की नाहीच आहे, काही पॉइंटच नाही लढण्यामध्ये. शस्त्र खाली ठेवा. तर सायऑप्स त्याचे डिव्हिजन्स असतात, आपल्याकडे पण आहे. सायऑप्स मधला एक महत्वाचा भाग इन्फॉर्मेशन वॉरफेअर आहे. हे लक्षात घेऊन, आणि लास्टली मी म्हणेन, की सगळ्यांच्या एक विचाराची त्याला म्हणतात फ्रेम ऑफ रेफरन्स, की तुम्ही ती येणारी घटना कोणत्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये तुम्ही तपासून घेणार आहात. ठीक आहे. उदाहरणार्थ मी स्पष्टपणे सांगतोय, की माझी फ्रेम ऑफ रेफरन्स आहे हे भारत हे राष्ट्र. या भारत या राष्ट्राचं भलं, आणि या भारत या राष्ट्राने जगाचंही भलंच करायचंय, तीही माझी श्रद्धा आहे. पण मग गोष्टीकडे पाहताना आपण जी फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणू, ती जर सर्व भारतीय नागरिकांची, माझं म्हणणं आहे, की हे भारत हे राष्ट्र, त्याची लोकशाही, अगदी आजच्या तारखेला त्याची राज्यघटना ही माझी फ्रेम आहे, आणि मी येणाऱ्या गोष्टी त्या फ्रेम मध्ये मी तपासून पाहणार आहे. तर आपण त्या इन्फो वॉर किंवा त्यातल्या निगेटिव्ह आणि माथी भडकवणाऱ्या रक्तपाताच्या वाटेल या गोष्टींवर आपण मात करू शकू. आता आपण भारताकडे बोलूया, कारण त्याचं रेफरन्स तुम्ही तुमच्या ओपनिंग कमेंट्स मध्ये दिलात, की जेव्हा ही घटना घडली तेव्हा नरेंद्र मोदी हे देशातल्या जगातल्या पहिल्या काही नेत्यांपैकी, महत्वाच्या नेत्यांपैकी होते, की ज्यांनी निसंदिग्धपणे या घटनेचा निषेध केला, हमास या संघटनेचा निषेध केला. त्याच्यानंतरही वर्तमानपत्रात चर्चा झाली, की मोदींनी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका बदलली का, ती पुढे नेली का. नंतर परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण आलं, आणि काँग्रेसच्या प्रतिक्रियेत म्हणजे पहिले त्यांनी निषेध केला, मग त्यांनी आपली भूमिका थोडी बदलली. त्याच्यामध्ये जो एक बदल होताना दिसला. तर अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा त्या घटनांकडे वेगळं बघायचं असतं का त्या घटनांकडे
देशाच्या परराष्ट्र धोरणाचा आणि त्याच्यातही ऐतिहासिक त्याची आपली जी भूमिका आहे त्याच्याशी सुसंगत भूमिका घ्यायची, याच्यामध्ये जो एक गोंधळ निर्माण झालेला दिसला काँग्रेसचा आणि नरेंद्र मोदींच्यातली एक स्पष्टता दिसली. म्हणजे जी असं म्हटलं होतं की परराष्ट्र परराष्ट्र मंत्रालयाने त्यांचं काम केलं, पण परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढे एक पाऊल टाकून त्यांनी भूमिका घेतली. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? एक म्हणजे परराष्ट्र नीतीला स्वतःच वेगळं स्वायत्त असं अस्तित्व असत नाही. परराष्ट्र नीती हे राष्ट्रीय धोरणांचंच एक्सटेन्शन आहे. फॉरेन पॉलिसी इज द एक्सटेन्शन ऑफ डोमेस्टिक पॉलिसीज. तेव्हा हे भारत हे राष्ट्र त्याच्या हितांचं रक्षण हे कोणत्याही परराष्ट्र नीतीचं सगळ्यात बेसिक, सगळ्यात फंडामेंटल काम आहे. प्रोटेक्शन ऑफ नॅशनल इंटरेस्ट. जर परराष्ट्र नीती ते करण्यामध्ये कुठे कमी पडायला लागली, आणि फार दुर्दैवाची गोष्ट मी म्हणतो की कुठल्या तरी जागतिक शांतता अशा काही अंमलबजावणी करतानाचा भोंगळपणा, मी फारच शब्द सावधपणे वापरतोय बरं का. ऍक्च्युली मला काय म्हणायचंय, जागतिक शांतता हे उद्दिष्ट चांगलं आहे हो, पवित्र आहे, पण तुम्ही देशाच्या हिताचा बळी देऊन करणार आहात का ते? की तिबेटला चीननी गिळंकृत करू दे, त्या भागामध्ये गवताचं एक पातही उगवत नाही. श्रीलंका हे काय एवढंच एक बेट आहे, त्याचा भारताच्या हेच या आकलनापायी तुम्ही युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं ऑफर झालेलं 2दा सदस्यत्व नाकारणार? या प्रकारच्या परराष्ट्र धोरणाला फेल म्हणायला लागेल की त्याचं मूळचं सगळ्यात बेसिक काम आहे राष्ट्रीय हिताचं रक्षण आणि संवर्धन. आणि मग काळानुसार त्याच्यात काही शब्द बदलतील. उदाहरणार्थ पहिली अनेक वर्ष वापरला गेला अलिप्ततावाद, नॉन अलाइनमेंट शब्द, आपण आता त्याच्या चिकित्सेत बहुधा जाणार नाही आहोत. आता भारत शब्द वापरतो स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी. पण त्या स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी याचा खरं म्हणजे नेमका अर्थ काय आहे की जगामध्ये जे मुद्दे उद्भवतील त्यांच्यावर आम्ही भूमिका, पहिलं काम भारताच्या हितांचं रक्षण, आणि मग आहे की भारताला जी एक जागतिक भूमिका बजावायची आहे ती बजावायची आपल्याला. ती जरूर शांततेच्या अनुकूल आहे, पण कशाने ती शांतता समजा रशिया युक्रेन युद्ध, तर आपण आता 500 दिवस होऊन गेले युद्ध चालू झालेला. आपण अधिकृत भारत परराष्ट्र नीती म्हणून बाजू घेतलेली नाही कोणाचीच, ना बाजू ना विरुद्ध. तऱ्हातऱ्हांची प्रेशर्स होती, पण आपण वी प्ले द गेम ऑन आवर टर्म्स. पण इस्रायलचा मुद्दा आल्या क्षणी सुस्पष्टपणे पंतप्रधानांनी एक ठाम भूमिका घेतली. मी अर्थात माझं स्पष्ट वैयक्तिक माझी कन्व्हिक्शन आहे की ऑफकोर्स घेतली ती भूमिका योग्यच आहे. त्यामध्ये जो ठामपणा दिसून आला ते भारताच्या परराष्ट्र नीतीमधलं एक महत्वाचं वळण आहे. आणि आपले सध्याचे परराष्ट्र मंत्री हे सुद्धा एकदम मुरलेले, दीर्घकाळ ज्यांनी सगळं परराष्ट्र नीती पाहिलेलं आहे, कळलेलं आहे. आता त्या फॉरेन पॉलिसीच्या भाषेमध्ये डिप्लोमॅट्सना 2 शब्दात वर्णन केलं जातं की काही जण असतात डव्स, कबूतर, आणि काही जण असतात हॉक्स, बहिरी ससाणे. तर म्हणजे की डिफेन्सिव्ह पॉलिसीज आहेत, पीस आहे वगैरे, आणि जे आक्रमक आहेत. तर एस जयशंकर हॉक आहेत आणि चीनचा त्यांचा जबरदस्त अभ्यास आहे, आणि कुठलाही विषय समोर आला तर त्याच्या मागची गुंतागुंत त्यांना कळते, आणि बरोबर त्या गुंतागुंतीतनं भारताने काय भूमिका घेतली पाहिजे. तेव्हा मी माझं आकलन सांगतोय की 7 ऑक्टोबरच्या सकाळी हमासचा हल्ला चालू झाल्यापासूनच्या काही वेळात पंतप्रधान मोदींनी इस्रायलला पाठिंबा जाहीर केला. तो करण्यापूर्वी त्यांचं एस जयशंकर आणि आपल्या परराष्ट्र नीतीचे जे वरिष्ठ आत्ताचे सगळे संचालन करणार यांच्याशी बोलणं होऊन झालंय. हे असं व्यक्तीचं असं बोलणं की नरेंद्र मोदी ते पूर्वी संघाचे प्रचारक होते, मग हिंदुत्वाचा विचार मानतात म्हणून ते इस्रायलला अनुकूल आहेत, म्हणून त्यांनी खाडकन, ऐसा नाही. नॉट दॅट सिम्पल, नॉट दॅट. देशाची धोरणं नीट विचार विनिमय आकलनानंतर ठरतात. त्याचं मलाही भाग. म्हणूनच मी सांगतोय की हे आपल्या परराष्ट्र नीतीचं अत्यंत महत्वाचं वळण आहे, आणि त्याच्या एका खूप गंभीर इम्प्लिकेशन इथे मी ठेवतो समोर. आपण गेली सर्व म्हणजे मी आता पुन्हा म्हणेन की 29 नोव्हेंबर 1947 पासून 6 ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत
म्हणजे सरकार भारतातली कोणती असो, त्यांच्या विचारधारा कोणत्याही असोत. एक म्हणजे आपण टू स्टेट सोल्युशन, पण त्यामध्ये आपला कल जास्ती असायचा पॅलेस्टाईनच्या बाजूने. पॅलेस्टाईनकडे. त्याची मुख्य कारण 2. एक आहे भारताअंतर्गत पुरेशा संख्येने मुस्लिम आहेत आणि आपण मान्य करतो, की त्यांना पॅलेस्टाईन मधल्या अरबांच्या बद्दलची एक प्रकारची सहानुभूती वाटणं बुवा नॅचरल आहे. ते समजावून घेतलं पाहिजे आणि डोमेस्टिक एक कारण, हे दिलं जाणारं एक कारण. दुसरं आहे ऑइल, तेल, की भारताला आपण ऊर्जेसाठी आपण मध्य आशिया म्हणा, वेस्ट आशिया म्हणा आणि बरं हे सगळे देश धर्माने मुख्यतः मुस्लिम आहेत. त्यामुळे बुवा त्यांचं काहीतरी वाकड्यात शिरा, पंगा घ्या त्यांच्याशी आणि इकडे आपला ऑइलचा सप्लायच बंद होईल. ही 2 कारणं आजपर्यंत बोलली गेली. आता जेव्हा 7 ऑक्टोबरच्या सकाळी पंतप्रधान मोदी सुस्पष्ट ठाम भूमिका जाहीर करतात, मग त्याचे काय अर्थ होतात? एक अर्थ होतो, की भारतीय मुस्लिमांच्या भूमिका भारतीय असते. आणि जर पॅलेस्टिनियन अरबांच्या बद्दलची मनात कुठे एका घटकाला सहानुभूती असेल, समजू जरी शकत असलो, तरी ठाम आकलन की भारतीय मुस्लिमांचं काम आहे. तुम्ही भारतीय आहात आणि या नात्याने जे भारताच्या हिताचं आहे ते मानलं पाहिजे, आपल्याही हिताचं आहे सर्वांनी. म्हणजे त्या फ्रंटची काळजी. आता मला माहिती आहे, की काही जण म्हणणार आहेत, की मोदी सरकार आणि त्यांची विचारधारा ते मुळी मुस्लिमांना आपलं म्हणतच नाहीत वगैरे, वगैरे. तर त्याच्या चर्चेत आत्ता नको. मी सांगतोय, की ते खरं नाही. या प्रकारची अशी भारतीय मुस्लिमांना वेगळं समजण्याची मोदी सरकारची भूमिका नाही. पण तो नाही. नवा विषय होईल. उरतं तेलाचं. तर पंतप्रधान या नात्याने नरेंद्र मोदींना ही खात्री असल्याशिवाय त्यांनी हे विधान केलं नसतं, असं गणित म्हणतोय मी. की वाकड्यात शिरू शकत नाहीत भारताशी वेस्ट एशिया सुद्धा. आणि एक सोर्स तुम्ही जर म्हणालात तुम्ही तेलाचा पुरवठा बंद करताय, तर ठीक आहे, आम्हाला दुसरे सोर्स तरी उपलब्ध आहेत. किंवा हे जे टिट फॉर टॅट, की आता भारत ऐकून घेणारा देश नाहीये, की समजा उदाहरणार्थ त्या कतारमध्ये हमासचा बेस आहे. हमासचा प्रमुख कतारमध्ये राहतो. कतारच्या सरकारचं अधिकृत ऑफिशियल बॅकिंग आहे, पैशाचं आहे, साधन संपत्तीचं आहे. ही जे एक आमच्या डॉलर देण्यात आले. अल जझीरा चॅनल सगळा, की जो आता हमासची बाजू म्हणतोय, हमासचा प्रमुख जो कतारमध्ये राहतो तो सगळं सांगतोय. ठीक आहे सर, जर कतार भारताशी वाकड्यात शिरलं की आम्ही तेल देत नाही, ठीक आहे, भारत म्हणेल आम्ही गहू देत नाही, तुम्ही तेल प्या. म्हणजे आपण जे अन्नधान्याच्या बाबतीत निर्यातदार देश आहोत, किंवा या घटकांचा विचार केल्याशिवाय पंतप्रधान मोदी अशा प्रकारचं अत्यंत गंभीर विधान करणार नाहीत. मग माझ्या म्हणण्याचा अर्थ काय होतो, की ओके, आता भारत तिथपर्यंत पोहोचलाय, की ऊर्जेसाठी केवळ पश्चिम आशिया किंवा मिडल ईस्ट, मध्य पूर्व हिच्यावर भारत अवलंबून नाही आणि वी कॅन प्ले आवर कार्ड्स. आपल्याला सौदी अरेबिया तेल पुरवू शकेल, नाही इराणवर अमेरिकेची निर्बंध सँक्शन्स लागू होते, तरी अमेरिकेने सुद्धा भारताची भूमिका मान्य करून इराणला परवानगी दिली होती, की भारत आणि इराणचा तेलाचा व्यापार चालेल. म्हणजे ऊर्जेच्या बाबतीतली भारताची परावलंबी स्थिती. तर हिच्यात कुठेतरी मूलभूत बदल झाल्याशिवाय परराष्ट्र नीतीतलं हे ठळक विधान आत्ता आलं नसतं. आणि शिवाय अर्थात एवढं मी अगदी 2 वाक्यात बोलून या मुद्द्यावर थांबतो. मग आपण अर्थात ऍक्च्युअली तिकडे जे घडतंय हमास, याचा भारताला थेट धोका आहे. थेट सांगतोय. अप्रत्यक्ष वगैरे नाही, थेट. म्हणजे हे आयसिस, त्यांचे ते काळे झेंडे यांचे देश आहेत. PFI ही जी संघटना आणि तिच्यावर आता बंदी आहे, किंवा गेल्या काही दिवसात छापे घातले ठिकठिकाणी, किंवा वेळोवेळी आता आपल्याला पाकिस्तानातनं सुद्धा बातम्या येत आहेत, की भारताविरुद्ध ज्यांनी काही दहशतवादी हालचाली केल्या, अशांना तिकडं पाकिस्तानात उडवलंय. हे बऱ्याच हे नव्यानेच चालू होत आहे हा सगळा प्रकार. तेव्हा हमासच्या दहशतवादाचा थेट भारताला धोका आहे. आणि आत्ताचे काही बातम्या असं दाखवून देत आहेत, की हमासच्या दहशतवाद्यांचं प्रशिक्षण पाकिस्तानात झालंय आणि ISIच्या मार्गदर्शनाखाली झालंय.
आणि पाकिस्तानचे टेररिझम या विषयातले काही वरिष्ठ लेफ्टनंट जनरल लेव्हलला हे तिकडे गाझा पट्टीमध्ये आता आहेत. तर हे सगळं लक्षात घेता धोका भारताला सुद्धा आहे. आणि मग जे आपल्याला कळणंय की तिकडे चालू आहे ती लढाई कुठेतरी तिकडे नाहीये चालू, ती आपली सुद्धा लढाई आहे. आणि ती तिकडे आवरली तर आज ती तिकडे आवरली तर उद्या भारताला असलेला धोका मग आवरता येणार आहे आपल्याला. मी आता या संवादाच्या शेवटच्या भागाकडे येतो. एक रॅपिड फायर सारखं एक थोडक्यात उत्तर 4-5 प्रश्न विचारतो, कारण त्याच्याबद्दलही लोकांना उत्सुकता आहे. हे जे आता गाझा पट्टीत जे युद्ध सुरू आहे किंवा जो दहशतवादी हल्ला झाला, त्याचा इंडिया, मिडल ईस्ट, युरोप कॉरिडॉरवर किती परिणाम होऊ शकेल? कारण अनेकांना वाटतं की तो प्रकल्प होऊ नये म्हणून हे घडवण्यात आलंय की नाही, पण तो काय वाटतं त्याच्याबद्दल? 7 ऑक्टोबरच्या सकाळी हल्ला चालू झाल्यावर माझ्या डोक्यात आलेला पहिला विचार हा होता की आता त्या IMECचं काय होईल? आणि मग जाणीवपूर्वक थोडं चिंतन केल्यावर मी तरी या निष्कर्षाला पोहोचलो की त्या प्रकल्पाला निगेटिव्ह परिणाम होणार नाही. विलंब होतील थोडे, पण प्रकल्प होके रहेगा. एक जे आक्रीत म्हणतात, छान मराठी शब्द आहे की हे एक आक्रीत घडलेलं आहे की पार एवढा हमासने हल्ला केला, ओके, तरी 2 अरब देश इस्रायलच्या बाजूने उभे आहेत. हे सुद्धा सौदी इथे आणि बहरीन, UAE, बहारीन आणि UAE. सौदी अरेबियाने थोडीशी तटस्थ. अशी तटस्थ म्हणजे बोलणी, सौदी अरेबियाने इस्रायलची बोलणी बंद केली आणि अगदी अलीकडची काही 1-2 विधानं पाहिली तर ती थोडी प्रो हमास आहेत सौदी अरेबियाची. हे जे काल परवामध्ये अँटनी ब्लिंकन भेटला MBSला, त्या बोलण्याचे जे रिपोर्ट्स आहेत ते थोडे सौदी अरेबियाची भूमिका हमासकडे झुकते. पण बहारीन आणि UAE यांनी स्पष्टपणे इस्रायलच्या बाजूची भूमिका घेतली. मग हा IMEC कसा आहे की तो भारतातनं समुद्रमार्गे UAE, अरबस्तानच्या वाळवंटातनं हैफा बंदर आणि मग भूमध्य समुद्राद्वारे होणार. माझं मत आहे IMEC आज ना उद्या नीट पूर्ण होणार. दुसरा प्रश्न आहे, या युद्धामुळे अचानक जगाला, खास करून पाश्चिमात्य जगाला, रशिया युक्रेन युद्धाचा विसर पडला का? आणि त्याचा या युद्धावर कसा परिणाम होईल? व्लादिमीर पुतीनच्या मनात काय असेल, तो कशा प्रकारे या युद्धाकडे बघत असेल? मला ऐकून वाटतं की सध्या युक्रेन आणि झेलेन्स्की असणार आहे प्रचंड काळजीत. कारण एक वस्तुस्थिती आहे की आता अमेरिकेचा फोकस नाही म्हणलं तरी मग आता भूमध्य समुद्र, गाझापट्टी, इस्रायल, फार 2 विमानवाहू नौका, 2 पाठवल्या. तेव्हा रशिया युक्रेन युद्ध थोडंसं बॅक सीटवर जाईल. त्याचा फायदा रशियाला जास्ती होईल आक्रमकतेला. आणि तिकडे चीन सुद्धा मग ह्या काळामध्ये ह्याच संधीचा वापर करून काही तैवान विरुद्ध ऍक्शन घेईल का, या शक्यता आहेत. फक्त या प्रत्येक गोष्टीमुळे मग जगातली युद्धजन्य परिस्थिती वाढत जाणार. त्याच्यामध्ये अमेरिकेकडे वळूया, कारण ज्या पद्धतीने जो बायडन नेतान्याहूंशी असलेले मतभेद विसरून इस्रायलच्या बाजूने उभे राहिले, ते कौतुकास्पद आहे. पण याच्यामध्ये एकतर अमेरिकेच्या डेमोक्रेटिक पक्षामधले आंतरविरोध त्याच्यातनं बाहेर आले, आणि दुसरी गोष्ट, अमेरिकेत सध्या निवडणुकांचे वारे वाहत असल्यामुळे जे एक चित्र दिसतंय की अजून ते हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हला त्यांचा अध्यक्ष नेमू शकत नाहीयेत, किंवा डोनाल्ड ट्रम्प आणि बायडन या लढाईत त्याचा या सगळ्या संघर्षावर परिणाम होताना दिसेल का? 100% निश्चित दिसेल. साधारणपणाने डेमोक्रेटिक पक्ष तर गेल्या काही काळामध्ये फार लेफ्ट, अमेरिकन स्टँड फार लेफ्ट, यहाँ तक की तसं बायडन आणि त्यांच्या डेमोक्रेटिक पक्षाला इस्रायल आणि त्यातले विशेषतः नेत्यानो यांच्याबद्दलचा एक प्रकारचा दुरावाच आहे. त्यामुळे अमेरिका आता भूमिका घेत असली तर ती एक प्रकारे लाजे काजेस्तव आहे. आणि अमेरिकेमध्ये एक अतिशय पॉवरफुल ज्युईश लॉबी आहे. मग अध्यक्ष रिपब्लिकन असो किंवा डेमोक्रॅटिक, तो इस्रायलला अनुकूल भूमिका घेतो. पुन्हा परराष्ट्र संबंध जुळतात इस्रायल आणि अमेरिकेचे. पण अमेरिकेच्या स्थानिक म्हणजे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवर याचे निश्चित परिणाम होणार. याचे अर्थकारणावर कसे परिणाम होतील? कारण तेलाचे भाव आता $90-95 बॅरल मागे फिरतायत. गव्हाचा तर तुटवडा आहेच आहे रशिया युक्रेन युद्धामुळे. चीनचा बरोबर यांनी वितुष्ट उडवून घेतलंय, त्यामुळे सप्लाय चेन्स मध्ये त्याच्यात प्रॉब्लेम झालेला आहे. या सगळ्याचे आर्थिक परिणाम कसे जगावर होतील असं आपल्याला वाटतं? अतिशय गंभीर होणार जगावर.
सगळ्या जगावर होणार, त्यात भारत आहे. ऍक्च्युली तारीख 7 ऑक्टोबरला म्हणजे आपले जेव्हा स्टॉक मार्केट्स ओपन झाले, 7ला स्टॉक मार्केट्स बंद होते. 8 हा रविवार होता. 9%. हां, पण जेव्हा ओपन झाले आपले मार्केट्स 500 पॉइंटनी आधी खाली गेले हं, आणि नंतर रिकव्हर होतायत. 500 हे गंभीर आहे. तेव्हा हं, हं. चलन फुगवटा वाढणार, महागाई वाढणार आणि सगळ्या जगाच्या स्थितीवर त्याचे परिणाम होणार. तरी मी फार वेळ न घेता 2 वाक्यात मी एक मोठा मुद्दा पूर्ण करतो. अगेन मी माझी कन्व्हिक्शन सांगतोय बरं का, तिकडे ज्याला जे म्हणायचंय त्याला ते म्हणू देत. मोदींनी जी आत्मनिर्भर भारत ही एक व्हिजन जाहीर केली ना, ते नुसते फुगे नाहीयेत हवेतले. त्या आत्मनिर्भर भारत या व्हिजनमध्ये आहे, की 140 कोटीचा भारत एक किल्ला बनला पाहिजे, तटबंदी पक्की असलेला. आणि ते जे 4 डीज असा उल्लेख करतात, डेमोक्रेसी, हं. डेमोग्राफी, डोमेस्टिक मार्केट ही ताकद आहे आपली. पण त्या आत्मनिर्भर भारत व्हिजनमध्ये आहे, की जोपर्यंत हा 140 कोटीचा भारत एकत्र राहील, अगदी जी आल्यापासून आपण जगातलं सर्वात मोठं युनिफाईड मार्केट आहे भारत. एवढं तर चीन सुद्धा नाही आजच्या तारखेला. ते आपली शक्ती आहे. आणि होणार, भारतावरही परिणाम होणार. पण ही आपण जोपर्यंत जतन पकडून ठेवू पक्की म्हणजे एका बाजूला राष्ट्रीय एकात्मता आणि गुंफलेली अर्थव्यवस्था. तर आता त्या युद्धाचे जगावर म्हणजे भारतावरही होणार परिणाम. त्रास सोसून पण आपण ते परिणाम पार करू शकू असा एक मला विश्वास वाटतो. एक शेवटचा प्रश्न आता, याचे आर्थिक परिणाम तर निसंशय जगावर होणार आहेत. पण या युद्धामुळे जे एक प्रकारचं पोलरायझेशन होताना दिसतंय आणि भारतात आता 5 राज्यांमध्ये निवडणूक आहेत. जानेवारीमध्ये राम मंदिराचं लोकार्पण आहे. त्याच्यापुढे लोकसभेच्या निवडणूक आहेत. या घटनांवर किंवा या सगळ्याच्यावर भारतावर याचा राजकीय परिणाम कसा होऊ शकेल? काय वाटतं आपल्याला? होईल राजकीय परिणाम अर्थातच. ऍक्च्युली भारताचं आता जे जागतिक स्थान तयार झालंय, की आपण G20 ज्या तऱ्हेने यशस्वी करून दाखवली. रशियाशी दुरावा न करता अमेरिकेशी जवळीक साधली. चीनला एकाच वेळी पुरेसा धाक असेल तरी संवादाची दारं खुली ठेवली. तर भारताचं एक जागतिक स्थान आहे. त्याचा जागतिक घडामोडींचा आपल्या निवडणुकीवर राजकीय सुद्धा परिणाम होणारच. माझं साधारण आकलन आहे, की ही जी उलगडत चाललेली जागतिक परिस्थिती आहे, मग तिचा म्हणजे भारतात पोलरायझेशनचा शब्द जर म्हणजे आता राजकारणाच्या संदर्भात निवडणुकीचं राजकारण, तर बुवा यामुळे ज्याला राजकीय नाव आहे हिंदू व्होट, हे एका बाजूला पोलराइज आणि मुस्लिम व्होटकडे तर भारताच्या राजकारणात आजपर्यंत कायम व्होट बँक म्हणूनच पाहिलं गेलेलं आहे. पण असं काही ते स्विंग होईल का? तर मला यामुळे होईल असं मला नाही वाटत. मी एक लक्षात आणून देतो, की पंतप्रधान मोदींनी स्पष्ट पाठिंबा इस्रायलला दिल्यावर पहिल्यांदा काँग्रेसने अधिकृत भूमिका जाहीर केली, मोदींचा विरोध आणि हमासला पाठिंबा. पण 4 दिवसात त्यांनी ती पण थोडी दुरुस्त केली. कारण जमिनीवरनं त्यांना लक्षात आलेलं असलं पाहिजे, की तुम्ही ह्या प्रकारच्या दहशतवादी संघटनेला सरळ पाठिंबा देताय, याचे अर्थ काय होतात? आणि मग त्यांनी ती दुरुस्त करून दहशतवादाला विरोध आहे, पण तथापि ते जे पण मगाशी आपण ज्यांनी सुरुवात केली, तेव्हा राजकीय परिणाम होणार आहे आणि ती परिस्थिती तासातासाला बदलणार. त्यामुळे त्याचं नेमकं आकलन आज म्हणता नाही येणार. फक्त ज्या तऱ्हेचं आत्ताच आहे, याचा व्होटिंग भारताचं या भाषेत असेल, तर मग आता तो काटा भाजपकडे झुकताना दिसतो. या जागतिक परिस्थितीचा राजकीय फायदा निवडणुकीच्या भाषेत आणि मतदानाच्या भाषेत बोलायचं झालं, तर तो मोदी आणि भाजपकडे झुकताना दिसतो. धन्यवाद अभिनयजी. तसा त्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. 3 डिसेंबरला आपल्याला त्यातली एक पहिली पायरी आपण ओलांडणार आहोत, तेव्हा कळेल काय परिणाम होत आहेत ते. पण या हमास विरुद्ध इस्रायल या युद्धामुळे निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांना आपण अतिशय सविस्तर आणि ऐतिहासिक संदर्भांसह विस्तृत उत्तरं दिली. त्याबद्दल आपलं धन्यवाद. पुन्हा दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर किंवा परराष्ट्र धोरणाबद्दल आपल्याशी चर्चा करायला निश्चितच आवडेल. धन्यवाद. निश्चित.